देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर आता 5 दिवस पूर्ण झालेत। पहिल्या 5 दिवसात फडणवीसांनी 5 अजेंडे सेट केलेले दिसले। नेमके काय आहेत फडणवीसांचे हे 5 अजेंडे आणि काय आहे फडणवीसांचा प्लॅन 100 डेज, पाहूयात एक रिपोर्ट। फडणवीस इज इन ॲक्शन मोड। पुढची 5 वर्ष मोठी खेळी करण्यासाठी फडणवीस सज्ज झाले। फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन 5 दिवस पूर्ण झालेत। गेल्या 5 दिवसात फडणवीसांचा 5 पॉइंट अजेंडा समोर आलाय। पहिला अजेंडा म्हणजे कॉमन मॅनसाठी काम करणारा मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी पहिली सही कॅन्सरग्रस्तासाठीच्या मदतीच्या चेकवर केली आहे। फडणवीसांनी केलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोपर्डी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला उपस्थिती लावून वधूवरांना आशीर्वाद दिले। कोपर्डी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी घेतो असा शब्द फडणवीसांनी दिला होता, तो त्यांनी खरा केला आणि शब्दाला पक्का असल्याचं दाखवून दिलं। फडणवीसांचा प्लॅन नंबर 3 म्हणजे मुख्यमंत्री होताच दिलेल्या मुलाखतींमध्ये फडणवीसांचा विकासाच्या मुद्द्यावर भर दिसला। नदी जोड प्रकल्प आणि धारावी पुनर्विकासाला गती देणं असा मेळ साधत ग्रामीण आणि शहरी विकासाची भाषा फडणवीस करतायत। फडणवीसांनी केलेली महत्त्वाची चौथी गोष्ट म्हणजे प्रशासनाला गतिमान केलं आणि कामाला लावलं। सगळ्या प्रधान सचिवांची बैठक घेत मुख्यमंत्र्यांनी पुढच्या 100 दिवसांचं टार्गेट दिलंय। प्रत्येक विभागानं 100 दिवसांचा कार्यक्रम सादर करा। 1.5 लाख नवीन कर्मचाऱ्यांची भरती करा। आपले सरकार पोर्टल नव्यानं पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचे निर्देश दिलेत। दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून स्वतंत्र कक्ष उभा करण्याचे आदेश। याशिवाय विविध योजनांसाठी वॉर रूम आणखी कार्यक्षम करून त्यात नव्या प्रकल्पांवर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्याही सूचना दिल्यात। सर्व सरकारी पोर्टल आणि वेबसाईट्स RTI फ्रेंडली करा। तातडीनं सर्व कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण करा। ईज ऑफ लिव्हिंगवर भर द्या। नागरिकांना आवश्यक सेवा घर बसल्या कशा मिळतील याचं नियोजन करा, असे आदेश फडणवीसांनी दिलेत। चांगला आहे देवेंद्रजी, हे त्यांची भूमिका हे विकासाचं विजन असलेली भूमिका आहे। आणि ज्याप्रमाणे मोदी सरकारने माननीय पंतप्रधान मोदीजींनी पंतप्रधान पदावर आरूढ होताना 100 दिवसाचा देशाच्या विकासाचा कार्यक्रम तयार केला आणि तो कार्यक्रम पूर्ण केला। मोदी 3.0 पुस्तक आमच्याकडे आलं आहे 100 दिवसाचं। माननीय देवेंद्रजी सुद्धा या भूमिकेत आहे आणि 100 दिवसाचा टास्क कार्यक्रम तयार करून, टार्गेटेड कार्यक्रम तयार करून सर्व विभागाचा, महाराष्ट्रातले 57-58 विभाग जे आहे या 57-58 विभागामध्ये काय 100 दिवसामध्ये उल्लेखित काम केलं पाहिजे ज्यातून समाजाला फायदा होईल असा त्यांनी मनात आणला आहे। तर मला वाटतं सरकार योग्य पद्धतीने देवेंद्र फडणवीस सरकार असल्यामुळं ते या सरकारचा 100 दिवसाचा कार्यक्रम तयार करून 100 दिवसात नेमकं काय झालं आहे ते आम्ही जनतेला कळवू। पुढच्या 100 दिवसात ज्यांना कमी निधी लागेल पण इम्पॅक्ट अधिक आहे असे निर्णय घेण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतोय। विशेषतः सरकारी पदं अनेक रिक्त आहेत अनेक महिन्यांपासून, ती भरून बेकारांमधला जो तरुणांमधला रोष आहे तो कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील असं दिसतंय। आणि येणाऱ्या 100 दिवसामध्ये राज्याचा अर्थसंकल्पही पुढच्या वर्षाचा सादर होणार आहे। त्यामुळे त्या अर्थसंकल्पामध्ये निवडणुकीत केलेल्या घोषणा ज्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने काही पावलं निश्चितपणे टाकली जातील आणि त्याचाच आराखडा तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे असं दिसतंय। आणि आता फडणवीसांचा 5वा आणि मुख्य अजेंडा तो म्हणजे संयम। गेल्या 5 दिवसातल्या फडणवीसांच्या पत्रकार परिषदा किंवा भाषणं ऐकली तर फडणवीस पुढची 5 वर्ष अतिशय संयमानं बॅटिंग करतील याचाच ट्रेलर दिसतोय। मुख्यमंत्री होताच फडणवीसांनी घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत विरोधक आणि विशेषतः ठाकरेंवर त्यांना फुलटॉस मिळालेला असतानाही त्यांनी बॉल आक्रमकपणे टोलवण्याऐवजी सोडून दिलाय। तर तुम्ही राहाल नाही तर मी असं म्हणणाऱ्यांना काय उत्तर द्या? मी त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारणात सगळेच राहतात, तेही राहतील, मी राहील, आम्ही सगळेच राहणार आहोत। विरोधकांशी संवाद वाढवायला हवा
असं म्हणत विरोधकांची संख्या कमी असली तरी विरोधी पक्षनेतेपद देण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिलेत. जी काही कारणं असतील, मी कोणाला दोष देत नाही, पण गेल्या 5 वर्षामध्ये संवादाचा थोडा अभाव झालेला आहे. कुठेतरी पॉलिटिकल डायलॉग, राजकीय संवाद, हा राजकीय संवाद कमी झालेला आहे. तो संपला असं मी म्हणत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचं मला एका गोष्टीकरता नेहमी अप्रूप वाटतं की अनेक वेळा आपण दक्षिणेच्या राज्यांमध्ये बघितलेलं आहे की ज्याला हिंदीत खून के पैसे म्हणतात असे राजकारणी आपण बघितलेले आहेत. महाराष्ट्रात ते कधीच झालं नाही. पण तरी देखील जेवढा सहज संवाद हा आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापूर्वी पाहत होतो तो थोडा कमी झालेला मला वाटतो. त्याची जी काही कारणं असतील, पण आता येत्या काळामध्ये हा संवाद अधिक वाढला पाहिजे, हा प्रयत्न आम्ही देखील करू आणि आपल्याला देखील त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची भूमिका या ठिकाणी मांडावी लागेल. विधानसभा निवडणुकीत जनमताचा भरघोस कौल मिळाल्यानं सत्तेच्या पिचवर संयमानं सेटल व्हायचं आणि विकासाच्या मुद्द्यावर आक्रमक खेळी करण्याची संधी फडणवीसांना आहे. त्या संधीचं ते सोनं करतील अशी अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.